उपमुख्यमंत्री असं म्हणतायत की महाविकास आघाडीकडनं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर पाहायला गेला तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. राज्यात 2 अर्धे उपमुख्यमंत्री कुठचे विचारतात? देवेंद्र फडणवीस. मला वाटतं त्यांनी पहिलं स्पष्ट करावं की त्यांच्या महायुतीचा चेहरा कोण आहे आणि निवडणुकीत कुठचा चेहरा घेऊन जाणार आहेत त्याच्यावर पहिलं त्यांनी बोलावं. कारण अजूनही मला वाटतं काल परवाकडे पण जे कॅबिनेट मधून आम्ही ऐकतोय ते सध्याचे मुख्यमंत्री त्यांना मान्य नाही आहेत असं सगळीकडे स्पष्ट दिसतंय. त्यांनी असंही म्हटलंय आज की अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नाहीये, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल तो चेहरा मुख्यमंत्री पदाचा. पण लाडकी बहीण हे कोणाच्या नावावर चाललेलं आहे हे पण त्यांनी स्पष्ट करावं. कारण मुख्यमंत्री काही लोक लावतात, मुख्यमंत्री काही लोक लावत नाहीत त्या नावामध्ये. तर परत मी तुम्हाला सांगतो की महायुतीचा चेहरा कोण आणि महायुती खरं कोण चालवते हे देखील स्पष्ट व्हावं. या सगळ्या योजनेमुळेच सरकारच्या मंत्रिमंडळामध्येच एक राडा झाला बैठकीमध्ये, त्याकडे कसं बघताय? कारण म्हणूनच मी विचारलं, कारण काही लोक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं पूर्ण नाव वापरतच नाहीये, स्वतःचं नाव लावतात. काही लोक स्वतःचं ब्रँडिंग करतात, कोण पिंक करताय, कोण अजून काही करताय. तर नक्की हा सगळा जो गोंधळ आहे तो लोकांची सेवा करण्यामध्ये आहे की क्रेडिट वॉर चालू आहे हे लोकांना कळतंय. आदित्यजी, काल रात्री उशिरा गौतम अडाणी जे ते वर्षा मंत्री असताना जे ते दाखल झाले ते बंद दारात नेमक्या या कसल्या चर्चा होतात? एकीकडे धारावीचा प्रकल्पावर वाद सुरू असतो. नाही, त्यांचं हे नाहीये, त्यांची चूक नाहीये. मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. कारण काय की सध्या जे सरकार आहे त्या सरकारचे ते मालकच आहेत, म्हणून ते जेव्हा सांगतील तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना भेटायला लागतं. मलबार हिलच्या स्थानिकांचा आता विरोध आहे की मलबार हिलची शांतता जी आहे ती हरवलेली आहे. सतत वर्षा निवासस्थान असेल किंवा नंदनवन असेल, सतत गर्दी. नंदनवन अजून काही आवाज येतात असंही काही स्थानिक आजूबाजूचे बोलतात. त्याच्यात मला जायचं नाही. आपण जरा विचारा कशा प्रकारचे आवाज येतात. पण एक तुम्हाला सांगतो नक्की की त्या सगळ्या स्थानिक रहिवाशांना मी सांगतोय की आपण देखील बदल ह्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे. 2 महिन्यात त्या महाराष्ट्रात बदल होणार आणि जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपले डोक्यावर बसवलेले आहेत त्यांना महाराष्ट्र हद्दपार करणार. आणि म्हणून मलबार हिलच्या जे कोणी स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी चिंता करून खरं तर नाही, या भेटीचेच आणि स्वागताचे वगैरे. खरं तर उद्यापासून जागा वाटपाच्या चर्चा महाविकास आघाडीमधून सुरू होणार होत्या अशी माहिती असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे मला माहिती नव्हतं. 22 उमेदवारांची शक्यता. अरे आता मी तुम्हाला सांगतो, काल पण एका चॅनलवर 22 उमेदवार कोण सांगते, काही ठिकाणी नावं पण जाहीर झालेली आहेत. मी पण बघत होतो वरळीतून कोण वेगळं जाहीर झालंय का. प्रश्न हा तुम्हाला सांगतो, हा भाऊ बघायला लागतील आपल्याला. पण मी तुम्हाला सांगतो असं कुठेही नाहीये. जे काही अधिकृतरित्या होईल ते सगळं आपल्या समोर येईल. वरळीतून आदित्य ठाकरेच पाहायला मिळणार. आता मी तरी मागणी केलेली आहे, बरोबर ना. गटनेत्याला विचारा. बघा तुम्हाला एक सांगतो, ह्या कुठच्याही स्पेक्युलेटिव्ह ह्याच्यात जाऊ नका आपण की एवढे उमेदवार असतील किंवा कोणी उमेदवार असतील. जी उमेदवारांची यादी असेल आणि जे आकडे असतील ते महाविकास आघाडी म्हणून आम्ही अधिकृतरित्या आपल्या समोर आणू. हे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस तुम्हाला पण फसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर उद्धव साहेबांना. महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी चर्चा आहे की निवडणुका ह्या लांबणीवरती जातील. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपकडनं जे सर्व्हे केले जात आहेत, इंटरनल सर्व्हे, त्या सर्व्हेमध्ये भाजपच्या जागा कमी दाखवल्या जात आहेत. त्यामुळे कुठेतरी या निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात. फेब्रुवारी मला वाटतं लांबणीवर जाणं. आता काय, संविधान तर महाराष्ट्रात बाजूलाच ठेवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचा अपमान भाजप वारंवार करत असतं. आता परत ही निवडणूक लांबवणार का? कारण आता निवडणूक आयोगाला भाजपकडून अजून आदेश गेले नाहीत महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी. पण हे जरी खरं असलं तरी जेवढे हे निवडणूक लांबवतील ह्यांचे अजून घोटाळे लोकांसमोर येतील. असे नाही तर तसे आमचं सरकार आहे तर ह्यांचे घोटाळे काढूच, पण नाही तर लोकच आता जनतेसमोर आणतात घोटाळे यांचे. आता आपण पाहत असाल सगळीकडे भ्रष्टाचार तर होतच आहे. पण आज महाराष्ट्रात जी परिस्थिती शेतकऱ्यांची असेल, महिलांची असेल, सामान्य नागरिकांची असेल ती एवढी खराब होत चाललेली आहे की यांचं सरकार जाते कधी ही वाट पाहत आहे. फडणवीसांनी पत्र लिहिलंय, तुम्ही त्याबद्दल ट्विट केलंय. फडणवीसांवर तुम्ही आता नाही, मी सोपा प्रश्न लिहिलाय. मी त्यांना बिलकुल टार्गेट नाही केलेलं आहे. मी त्यांना एवढंच विचारलं आहे की ते असे अनेक पत्र लिहित असतात. दुसरे उपमुख्यमंत्र्यांना पण एक पत्र लिहिलं होतं, त्याचं उत्तर आलं की नाही माहित नाही. पण बीएमसी कमिशनरना ह्यांना पत्र लिहिण्याची का वेळ येते? फोन करा आणि आदेश जारी करा. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. पण दुसऱ्या बाजूला मी एक साधा प्रश्न विचारलाय की जे नगर विकास खात आहे ते फडणवीस साहेबांचं ऐकेल का, एवढंच विचारलं. अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. वर्षभरापूर्वी देखील आले होते. ठाकरेंना आसमान नको म्हणून वक्तव्य केलं होतं. विधानसभा निवडणूक आहेत, काय काही मी म्हणत नाही, पहिलं बोलू दे त्यांना. पालिकेच्या जागांसाठी जाहिरात निघाली होती, पण 10वी आणि 12वी जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर नसेल तर त्यांना पात्रता नसेल असं बोलण्यात आलं होतं. आजही आंदोलन आणि मग ह्यांचेच नेते सांगतात या तरुणांना की तुम्ही पकोडे आता घ्या बनवायला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.